आता एक सविस्तर बातमी। बहुचर्चित मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा आहे। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे, तर दुसरीकडे मनसेला विरोध करणाऱ्या काँग्रेसनं मात्र स्वबळाचा नारा दिला। पण काँग्रेस स्वबळावर लढल्यास त्याचा महायुतीला फायदा तर ठाकरेंना फटका बसू शकतो, असं मत ठाकरेंच्या शिवसेनेचं असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे मुंबईत महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढावी यासाठी उद्धव ठाकरेंकडून देखील प्रयत्न केले जात असल्याचं बोललं जातंय। या संदर्भात आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची खरं तर कालच भेट घेतली आणि यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना दिल्लीमध्ये येऊन काँग्रेस पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चा करण्याचं आमंत्रण दिल्याचं बोललं जातंय। त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 14 डिसेंबरला उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये जाणार असून मल्लिकार्जुन खरगेंसोबत आघाडीबाबत चर्चा करणार आहेत। दिग्विजय सिंगजी भारतातले एक नेते आहेत। अनेक दिवस मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे राहिलेले आहेत आणि सर्वांशी त्यांचे देशभरातल्या लोकांशी सलोख्याचे संबंध आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी ही भेट घेतली आहे। आता एक मोठी बातमी। जैन मुनी निलेश चंद्र हे कबुतरांचा लढा अधिक प्रभावी करणार आहेत। आज निलेश मुनी यांच्याकडून व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कबूतरखाने वाचवावेत यासाठी हे व्याख्यान असणार आहे। 7 डिसेंबरला जैन समुदायाच्या मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून कामगारांना वाटप करण्यात येणारी स्वयंपाकाची भांडी निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करत सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आलं। कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर रिपब्लिक सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। 3 महिने उलटून देखील सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात आलेल्या पुरस्कारांची रक्कम अद्याप खेळाडूंना मिळालेली नाही। जिल्हा परिषदेच्या वतीनं दरवर्षी वसंतराव दादा पाटील क्रीडा पुरस्कार देण्यात येतो। सप्टेंबर महिन्यात पुरस्कार देऊनही अद्याप खेळाडूंना पुरस्काराची रक्कम मिळाली नाही। नालासोपाऱ्यातील चंदन नाक्यावरील मुख्य रस्त्याच्या गटारावरील झाकण तुटल्यानं अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे। पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष होत असल्यानं वाहन चालकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला। खड्डा ओळखण्यासाठी अनोखी शक्कल लढवत मडक्याचा वापर करून यावर उपाय शोधला। भिवंडीत दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कार्यालय आणि दिव्यांग नोंदणी पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या पोर्टलचं उद्घाटन केलं। नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडील ओव्हरब्रिज खाली नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहन चालक त्रस्त झालेत। वाहतूक कोंडीमध्ये एक रुग्णवाहिका अडकली होती। वाहतूक कोंडीमध्ये अडकून अनेक रुग्णांचे आतापर्यंत जीव गेलेत। अजून किती बळी गेल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग येणार असा सवाल येथील नागरिक विचारतात। नांदेड शहरात आंतरजातीय प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या झाल्याचं प्रकरण संसदेत गाजणार आहे। भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आचल ताटेच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला। दरम्यान संसदेत हा प्रश्न उपस्थित करणार असं आझाद म्हटले। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात आडगाव राजा गावात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीनं गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आणि गावकरी चांगलेच घाबरले असल्यानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये। पांढरकवडा वणी मार्गावरील जळका फाट्याजवळ खासगी बसला वणीकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की बसचा अर्धा भाग पूर्णपणे कापला गेला। या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला। मुंब्र्यालगत असणाऱ्या डायघर परिसरात एका इसमानं महिलेचा पाठलाग करत छेड काढल्यानं त्या महिलेनं या इसमाला भर रस्त्यातच चोप दिला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून डायघर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। मुंबई पुणे महामार्गावरील कामशेत परिसरात रिक्षा चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून धोकादायक प्रवास करतायत। याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्यानं महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी सर्रासपणे खेळ सुरू आहे आणि यावर उपाययोजना करावी अशी मागणी काही प्रवाशांनी केली आहे। एका महिन्याच्या कालावधीत सोनं आणि चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली आहे। सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 7,800ची तर चांदीच्या दरात प्रति किलो मागे 30,000 रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे। भारतीय रेल्वेतील रिक्त पदं भरण्याचं काम वेगानं सुरू आहे। सध्या रेल्वेमध्ये 1,20,579 पदांची भरती प्रक्रिया विविध टप्प्यांमध्ये सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नागपूरसह महाराष्ट्रातील 13 प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले. 5 ते 7 डिसेंबरपर्यंत ही व्यवस्था असणार आहे. संच मान्यतेचे निकष, कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा घाट याचा राज्यातील मुलींच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचं दिसतंय. शुल्क माफीपासून प्रवास भत्त्यापर्यंत अनेक योजना राबवून देखील यंदा राज्यातील 15,357 किशोरवयीन मुली शिक्षण प्रवाहाबाहेर असल्याचं केंद्र शासनानं जाहीर केलेल्या आकडेवारीवरून उघड झालंय. राज्यातील बालविवाहांची कुप्रथा आणि घराजवळ शाळा नसल्यानं मुलींचं शिक्षण थांबतंय. विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 2017 आणि 2019 मधील कर्जमाफी योजनेसाठी पात्र असूनही सुमारे 6.56 लाख शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाहीये. आता पात्र लाभार्थ्यांची यादी जानेवारी अखेरपर्यंत तयार करा असे आदेश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी महाआयटीला दिले. जळगाव महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींच्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट पियुष पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2026 मध्ये विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठानं जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 1 एप्रिलपासून परीक्षा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना 4 महिन्यांपूर्वीच डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून परीक्षा केंद्र आणि आसन क्रमांकाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकांसाठी सरकार तयार असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. रावल यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा यात्रेतील चेतक फेस्टिव्हलचं उद्घाटन करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गारठा वाढलाय. थंडीची लाट ओसरली असली तरी किमान तापमानातील घट कायम असल्यानं गारठा कायम आहे. दरम्यान पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आता एक मोठी बातमी. अहिल्यानगरमध्ये पहाटेच्या सुमारास सोलापूर बायपासवर एका स्लीपर कोच बसला आग लागल्याची घटना घडली आहे. स्लीपर कोच बसमध्ये 30 ते 32 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान आग लागल्याचं लक्षात येताच आरटीओ अधिकारी हर्षल जगताप आणि सुनील पाटील यांनी तात्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केलं. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीनं प्रयत्न करत प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं. प्रवाशांचे संपूर्ण वस्तू जळून खाक झालेल्या आहेत. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.